उंडरी येथील इबोनी सोसायटीजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीला धडक देऊन पसार झालेल्या समीर गणेशकड याला अवघ्या 10 तासात काळेपडर पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये सुजित कुमार बसवंत प्रसाद सिंग यांचा मृत्यू झाला आहे। सुजित कुमार सिंग हे 1 एप्रिल रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते। तेव्हा उंडरी येथील न्याती इबोनी सोसायटीजवळ समीर कड याने सिंग यांना धडक दिली आणि तो तिथून पसार झाला। सिंग यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। याच्या तपासासाठी काळेपडर पोलिसांनी 2 टीम तयार करून पळून गेलेल्या समीर कड याला अटक केली। यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि 10 तासात कड याला अटक करण्यात आली। आरोपी कड याने गाडीच्या साईडच्या दोन्ही नंबर प्लेट काढून ती गाडी अवताडेवाडी येथे निर्जल स्थळी लपवून ठेवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली।